नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. सर्व विद्यार्थ्यांना सर्वात प्रथम अभिनंदन. मुलाखतीमध्ये नाव आले पण चेहऱ्यावरली चिंता अजून गेलेलीच नाही. चेहऱ्यावर एकच चिंता आहे की पुढली प्रोसेस कशी असणार, कशा पद्धतीने पुढली प्रोसेस असेल. ते काहीतरी खुळ मनामध्ये बसलेलं आहे की एक पेटी दिल्याशिवाय आपलं काही सिलेक्शन होणार नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑफिशियली पवित्र पोर्टलने भरपूर काही गोष्टी खूप छान केलेले आहेत. एका जागेसाठी 10 लोक बोलवण्यात येत आहेत. आता मुद्दे बघा बरं का, तुम्हाला काय वाटतं याच्यावर मला कमेंट मध्ये कळवा. तुम्हाला तुमच्या जिल्हा निवडायची संधी होती, बरोबर? जिल्हा निवडायची किंवा जिल्ह्यामधल्या जागा तुम्हाला प्रिफरन्स आले होते. 1000, 2000, 800, 400, 250, 120 काही काही असेल. साधारण मी सांगेल 200-250 प्रिफरन्स येणाऱ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं नाही. ज्यांना साधारण 600, 700, 800, 1000च्या आसपास प्रिफरन्स आले त्या विद्यार्थ्यांचं मुलाखतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. सिलेक्शन होण्याची प्रोसेस म्हणजे विषय, कास्ट, मार्क, टीईटी पास आहे का नाही, या सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, बरोबर? ते सिलेक्शन प्रोसेसचे अनेक व्हिडिओ मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलंच आहे. पण आता मुद्दा काय, मुलाखतीला जाताना कोणते मुद्दे महत्वाचे आहेत हे पाहणं पहिला मुद्दा आहे. मुलाखतीला जात असताना आपल्याला कोणत्या मुद्द्यावर काम करणं गरजेचं आहे हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता मागचा काळ सोडून द्या. मागच्या काळामध्ये आपण काय केलं, अभ्यास कधी कधी केला आणि परीक्षा दिल्या, मुलाखतीमध्ये सध्या नाव आले, नशीबवान आहोत आपण, बऱ्याच भानगडी असतील तुमच्या कदाचित. पण आता इथून पुढे मित्रांनो, 2022 पासून ज्या काही परीक्षा झाली आपली, 2022 ची शिक्षक भरती, 2022 पासून एवढा क्राऊड बाहेर पडतोय ना, डीएडचा असू द्या, बीएडचा असू द्या, अपियर मध्येच महा टीईटी वगैरे पास करून टाकते. तुम्हाला पण करायची इच्छा आहे, नक्कीच मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. रेग्युलर अभ्यास करायचे स्पेशल बॅच आहेत आपल्याकडे. एकही दिवस आपल्यात खंड नसतो, कंटिन्युटी ठेवून विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घेतला जातो. आता विशेष बाब, आपण मुलाखतीवर बोलू. आता मुलाखत आलाय, जिल्हा आलाय, गाव आलाय, काही लोकांची इच्छा पण आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये जाऊन काम करण्याची. पण मुद्दा कुठं अडतोय की तुमच्या मनामध्ये असलेला संभ्रम, आकड्याचा संभ्रम. 10 लाख डायरेक्ट बोलू शकत नाही बरं का, 20 लाख, 30 लाख, 40 लाख. मित्रांनो, हे सगळं व्हायरल आहे बरं का, लक्षात घ्या. मला सांगा, मुलाखतीची यादी फर्स्ट राऊंड मध्ये, फर्स्ट पेज मध्ये लागली, एक तरी अशी केस आहे का रे, संस्था चालकाच्या विरोधात केस आहे का आतापर्यंत? आपलंच रान आपल्याला खायला उठते अशी भानगड आहे. गुपचूप कारभार चालू आहे जे काय आहे ते. पण तो गुपचूप कारभार जास्त नाही, माझं स्पष्ट म्हणणं आहे. कारण माझ्या जेवढे संपर्कात लोक होते त्या लोकांना मी डिस्कस केलं, विषय काय असतो, तुझं मुलाखतीमध्ये कसं सिलेक्शन झालं. एका सरांचा एक किस्सा सांगतो मित्रांनो. होते ते अकोला, कुठले होते, अकोला, आणि त्यांना 2 संस्था आल्या होत्या. एक आली होती सिंधुदुर्गची आणि दुसरी आली होती रत्नागिरीची. विषय काय, इंग्रजी होता. या व्यक्तीने दोन्हीकडे इंटरव्ह्यू दिला आणि दोन्ही ठिकाणी मुलाखतीसह एकही रुपये न घेता सिलेक्शन झालं. मित्र, त्यांनी निवडताना रत्नागिरी हे हा जिल्हा निवडला. पण काय विषय आहे, माझ्याकडे द्यायला काही नाही, माझ्याकडे फक्त नॉलेज आहे. या व्यक्ती ठाम राहिला त्या गोष्टीवर, लक्षात घ्या. आणि तेच ठामपणा तुम्हाला दाखवायचा आहे आणि ते करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि ते केला तरी भविष्य तुमचं चांगलं उज्ज्वल असणार आहे. मुद्दा, फ्रॉडपणा करणारा हा शिक्षकच आहे, लक्षात घ्या. भरणारा सुद्धा शिक्षकच आहे, अभियोग्यता धारकच आहे. त्यामुळे हा अभियोग्यता धारक. आता इथं विषय काय आहे, जे पोर्टलला लोक दिले त्याच संस्थेमध्ये, म्हणजे पोर्टलनं जे काही संस्था निवडीचा चान्सच दिला नाही, त्यांनी काय म्हटलंय, आम्ही दिलेल्या संस्थेवर जाऊन मुलाखत द्या, सिलेक्शन तुमचं तिथे होणार आहे, बरोबर? मुलाखतीच्या लिस्ट आलेल्या आहेत, आपल्या मुलाखतीत नाव आहे. मुद्दा काय आहे, मुद्दा हा आहे, तुम्ही त्या संस्थेमध्ये जात असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, संस्थेमध्ये हा भ्रम घेऊन जाऊ नका, तुम्ही नॉलेज घेऊन जावा, तर तुमचं सिलेक्शन तिथे कोणीही रोखू शकत नाही. आता नॉलेज मध्ये काय महत्वाचं आहे, मुलाखतीला मुद्दे काय आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. पहा इकडे, आता मुद्दे काय आहेत ते पाहू. मुलाखतीचे मुद्दे लक्षात घ्या मित्रांनो. ह्या 30 मार्काची मुलाखत आहे आपली. किती? 30 मार्काची मुलाखत आहे. 30 मार्काच्या मुलाखतीमध्ये काय काय विचारलं जाणार, उमेदवाराचं व्यक्तिमत्व चेक करणार, त्याला 5 गुण देण्यात आलेले आहेत. सर्वात प्रथम ठाम, जबाब,
तुमचं नावापासून एज्युकेशन पासून अनुभवापर्यंत स्पष्ट शब्दात प्रामाणिक राहा. माझा मुद्दा काय? प्रामाणिक राहा. आपल्या व्यक्तिमत्वाची प्रामाणिक राहा आणि प्रामाणिक उत्तर द्या. पुढे बसणारे लोक काही वेडे नाही, लक्षात घ्या. ते पण अनुभवी असतात. त्यांना या दुसऱ्या विषयाचं नॉलेज कमी असेल, पण व्यक्तिमत्वाचं नॉलेज खूप असतं, बरोबर. शिक्षक एकदम स्पष्ट वक्ता असला पाहिजे आणि जबरदस्त मुलाखत झाली पाहिजे. या दृष्टीने स्वतःचं नाव, व्यक्तिमत्व फुलून दिसण्यासाठी तुमचा पोशाख सुद्धा मॅटर करतो. त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांचे प्रामाणिक किती उत्तर देता हे मॅटर करतं. व्यक्तिमत्वामध्ये नावापासून सुरुवात होईल. सांगा तुमचा परिचय मराठीमध्येच होणार आहे मुलाखत, काही हिंदी किंवा इंग्रजीमध्ये होणार नाही. ज्यांच्या लँग्वेज आहेत त्यांचं होणार आहे, पण मराठीमध्येच होणार मुलाखत, ठीक आहे. असं म्हणणार नाहीत, गेलं तुझी ऐपत काय रे, किती पैसे भरू शकतो, असं तर म्हणणार नाही. म्हणून मुलाखतीला टाळू नका. मुलाखतीला तुम्ही प्रत्यक्ष तोंड द्या. शेवटी तुम्हाला तिथे बांधून ठेवलं जाणार नाही, लक्षात घ्या. मुलाखत एकदम स्पष्ट वक्तपणा द्या. मित्रांनो, काही नसलं तरी चालेल, आपण नॉलेजच्या जोरावर शिक्षक होणार आहोत या कॉन्फिडन्सने तिथे जायचं आहे. मुद्दा काय बघा, पदाविषयीची कर्तव्यनिष्ठा. तुम्हाला जे पद दिलं जाणार आहे, तुम्हाला 6वी ते 8वी 6 ते 8 विषय दिलाय मॅथ. या पदाबाबतची तुमची कर्तव्यनिष्ठा, कर्तव्य तुमचं कसं आहे हे चेक केलं जाणार आहे. पर्यावरणाची जाणीव म्हणजेच तुमचं वातावरण. पर्यावरण म्हणजे काय? आपलं निसर्ग नाही, लक्षात घ्या. पर्यावरणाची जाणीव म्हणजे वर्गांचं मॅनेजमेंट वगैरे कशी पद्धतीने असेल, सामाजिक भान इत्यादी. चालू घडामोडीमध्ये काय या गोष्टीचा समावेश केलेला आहे. सामाजिक भान, एखादी सिच्युएशन सांगते. फॉर एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, ऑपरेशन सिंदूर मध्ये 2 महिला होत्या. त्या दोन्ही महिलांचं नाव काय होतं? आलं पाहिजे आपल्याला. शिक्षक आहोत आपण, साधी गोष्ट नाही. द्या कमेंट मध्ये उत्तर, फटाफट लागा, सर्च कराय. अरे साधी गोष्ट आहे. मुद्दा काय? सामाजिक भान तुमचं कसं आहे, नॉलेज कसं आहे, इत्यादी गोष्टीवर त्यांनी 5 मार्क ठेवलेले आहेत. याच्यावर तुम्ही आजपासून एक गोष्ट करायचे, रोजचा न्यूजपेपर वाचायचे. तिथं रेसिपी बघायचं नाही, ब्युटी पार्लर कोणतं चांगलं आहे ते पण बघायचं नाही, पुरुष मंडळी मागचं पेज वाचायचं नाही, शेवटी पेजवर काय काय असतं, पिक्चर कोणता येणार आहे वगैरे वगैरे ते बघायचं नाही. चालू घडामोडी काय चालू आहेत सध्या त्याच्यावर फोकस करायचं. नॉलेज चेक केलं जातं बरं का, लक्षात घ्या मुलाखतीमध्ये. त्यानंतरचा विषय आहे बघा, उमेदवाराचे सामान्य ज्ञान कसे असेल. सामान्य ज्ञान म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही बदल झाले, आता मराठी हिंदी सक्ती, तुम्हाला त्यांचं मत मांडायचे. त्रिभाषेची सक्ती, हे तुमचं मत काय आहे ते जाणून घेऊ शकतात, बरोबर. विषय काय मित्रांनो, ते पण एक शिक्षक आहेत, अनुभवी आहेत. ते करंट विषय कसं बोलणार, न्यूजपेपर मध्ये वाचलेला बोलणार. आपलं न्यूजपेपर कसं असलं पाहिजे आतापासून, एकदम अॅक्युरेट असलं पाहिजे. अॅक्युरेट न्यूजपेपर वाचायला शिका आणि आतापासून सराव करा त्या गोष्टीचा. आपल्याकडे वेळ आहे तर ती आपण कसं करायचंय, आतापासून नॉलेज मिळवत पुढे जायचंय, लक्षात घ्या. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राचा भूगोल व इतिहास. महाराष्ट्राचा भूगोल व इतिहास यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाईल. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समस्या. राष्ट्राबद्दल आता भारत पाकिस्तान युद्ध झालं, त्यानंतर जे काही गाजिया व इराण इराक युद्ध झालं, इस्रायल इराक युद्ध झालं, यावर पण आपल्याला भाष्य बोलता येईल. त्यानंतर आता एक शुक्ला अंतराळवीरात झेप घेतली, यावर सुद्धा त्या तुम्हाला थोडंच फार नॉलेज असलं पाहिजे. ते सगळं नॉलेज तुम्हाला कुठून भेटणार आहे? राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय न्यूजपेपर मध्ये. तुम्हाला ते वाचणं आवश्यक आहे, त्याचा सराव करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतरचा विषय आहे बघा, उमेदवाराला विषयाचे ज्ञान. डायरेक्ट 10 मार्क दिलेत. आता तुम्हाला समजा तुमचं इंग्रजी आहे, अद्यावत ज्ञान असलं पाहिजे. इंग्रजी तुमची लँग्वेज बनली पाहिजे. इंग्रजीचं जर एंट्री होत असेल मित्रांनो, ही इंग्रजी या विषयाचा एंट्री होत असेल तर इंग्रजी भाषावर प्रभुत्व आपलं आहे का हे चेक केलं जातं, ठीक आहे. शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्यावत ज्ञान म्हटलंय, म्हणजे त्या इंग्रजीचा विषय असेल, हिंदी असेल, विज्ञान असेल, मॅथ असेल, सोशल सायन्सचे कुठलेही विषय असतील, त्याचं एकदम अॅक्युरेट नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याचं साहित्य वाचलेलं असणार आहे. आपण ग्रॅज्युएशन करताना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, एखादा साधा क्वेश्चन विचारतील मित्रांनो आणि ते नॉलेज देता आलं पाहिजे. त्यानंतर बघा, शिफारस गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान. बघा, चिकित्सक ज्ञान. आता बघा, शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजना क्षमता, ऍप्लिकेशन ऍबिलिटी ज्ञान चेक केलं जाणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे ऍप्लिकेशन, आता हे पत्रक त्यांच्याकडे पण जाईल, त्यांना पण डेमो म्हणून ठेवलं जाईल त्यांच्या पुढे. म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थ्याला हँडल करा अशी सूचना मिळेल, त्या पद्धतीने आपल्याला ते हँडल करणार आहेत. मग हे मुद्दे त्यांच्या पुढे असतील तर त्यांनी एक प्रश्नावली तयार केलेली असेल, त्याच्यात स्पष्ट वक्तपणा आणि प्रामाणिकपणा. एखाद्या विषयाचं ज्ञान नसेल आपल्याला,
सॉरी सर, मला याबद्दल जास्त माहिती नाही, पण याबद्दल थोडीफार माहिती आहे, ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. अशा शब्दात तुम्ही एकदम मृदू आवाजात व्यवस्थितरित्या जर इंटरव्ह्यू दिलात तरी विद्यार्थी मित्रांनो तुमची इथे मार्क 10 पैकी 8-9 यायला पाहिजे. 10/10 सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे. आणि मॅनेज करायची भानगड ती नंतरची प्रोसेस आहे, बोलतो त्यावर. पण चला, मुद्दा काय, त्यानंतर आहे उमेदवाराचे पाठ निरीक्षण, पाठाची पूर्वतयारी, विषयानुसार नियोजन, वेळेचे नियोजन इत्यादी इत्यादी. पाठादरम्यान विषयाची मांडणी, अनुरूप प्रस्तावना, विविध विषयाची सांगड, मुख्य विषयाकडे प्रवेश. दरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर, म्हणजे तुम्हाला शिकवता आलं पाहिजे व्यवस्थितरित्या, त्याचा सुद्धा सराव करा. साधी गोष्ट आहे, मी जर इथं थांबलो, हा भाग दिसतच नाही आणि मी इथं लिहितोय, विद्यार्थी मित्रांनो इकडे लिहिलेला भाग दिसणार नाही, म्हणून लिहिताना कायम लक्षात ठेवा असं लिहायचे. म्हणजे थांबताना सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पायामधलं अंतर सुद्धा असं थांबायचं नाही, हे असं लिहायचं एकदम स्मूथली व्यवस्थितरित्या. अद्यावत तुम्हाला एखादी 10-20 पोरांच्या गठ्ठ्यामध्ये तुम्हाला पाठ घ्यायला लावतील किंवा एखाद्या वर्गावर डायरेक्ट पाठवतील, 2 मास्तर पुढे बसलेले असतील, न गडबडता त्या विषयाला आपण कुठलाही विषय शिकवा म्हणतील. ते तुम्हाला काय म्हणतील, कुठलाही विषय, म्हणजे इतिहासामधला कुठलाही चॅप्टर शिकवा, इंग्रजीमध्ये कोणताही टॉपिक शिकवा. तर सुरुवात करत असताना मग त्या गोष्टी आपण ज्या काही पाठ घेतलेले, म्हणजे डीएड घरी बसून केलेल्या लोकांचं थोडं अवघड आहे, पण जे रेग्युलर केलेले किंवा एखाद्या शाळेवर शिक्षक आहेत ते एकदम अॅक्युरेट पाठ करतील आणि व्यवस्थितरित्या पाठांचे मार्क त्यांना मिळतील. ठीक आहे. त्यानंतर विषय आहे पाठामध्ये विद्यार्थ्यांच्या परिणामकारक सहभाग, वर्ग नियंत्रण, चैतन्यमय वातावरण, विद्यार्थी सहभाग. अरे बाळांनो, विषय काय, आता बघा मी काय करतो, आता हा भाग शिकवला, हा भाग शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलं पाहिजे. मागच्या बेंचवरला समजलं का रे बाळा तुला, पुढल्या बेंचवर समजलं का, अरे हे असं नाही असं समजून सांगायचं. विद्यार्थ्यांवर कंट्रोल सुद्धा मॅटर करतो, तिथे मार्क भेटणार तो आपल्याला. वर्ग नियंत्रण, चैतन्य क्षमता, वातावरण, विद्यार्थी उगाच घेण्यासारखं जायचं, हा शिकवायचं, यायचं बाहेर, मग ते प्रभाव पडतो का, नाही. लक्षात घ्या, टापटिपपणा, प्रामाणिकपणा, चैतन्य क्षमता, विद्यार्थ्यावर कंट्रोल, विद्यार्थ्यातील जे काही गुण आहेत किंवा तुमचे विद्यार्थी मजा घेत असतील, असं बघितलं की तुमच्याकडून मागून हसणार, मॅडम नवीनच आहेत, सर नवीनच आहेत, घ्या मजा. कारण 8वी पर्यंत 9वी पर्यंतचा क्राऊड तुम्हाला माहितच आहे, जाणून पण असाल, ते कंट्रोल सुद्धा तुम्हाला आतापासून तयारी करायची. पाठाचे यशस्वी पुनरावलोकन, शेवटी अध्यापन विषयाचे एकत्रीकरण, उद्दिष्टनिहाय मूल्यमापन, अध्यापनाचा परिणामकारकता इत्यादी गोष्टी तुम्हाला केलेल्या आहेत. ओके, या गोष्टी तुम्हाला केलेल्या आहेत आणि गुण प्राप्त होतील. तुम्हाला 30 पैकी गुण किती मिळाले याचा विचार केला जाईल. आणि ते 30 पैकी म्हणजे 10 लोक जेव्हा एका जागेसाठी येतील, 10 लोक एका जागेसाठी येतील, 30 पैकी गुणाची विभागणी, कुणाला 25, कुणाला 22, कुणाचे 23, कुणाच काय 20, हे 25 वाला उचलतील, ती जागा फिक्स होऊन जाईल. ही अशी प्रोसेस आहे, एकदम सोयीस्कर. आता या 10 लोकांमधले काही लोक काय म्हणतात, विचार करतात, अरे मी वेल सेटल आहे, तुझी तिकडे जाऊन जॉब करायची काय तयारी आहे, महिला मंडळाला सगळ्यात मोठी समस्या, तो जॉब करणं, आपलं फॅमिली इथे आहे, मुलं बाळ शिकतायत, गरज नाहीये, इंटरव्ह्यूला काय एवढा दिवा लागणार आहे, असं म्हणू नका. जिथं कॉल आलाय तिथे जावा, अटेंड करा, आयुष्याची रोजीरोटी तुम्हाला मिळून जाईल. मित्रांनो, तुम्हाला या कार्यासाठी बेस्ट ऑफ लक. आता मुद्दा आहे, सर पैसे मागतात हो, आता कमेंट पण येतील मला याला खाली 20 लाख, 25 लाख, 30 लाख. मला सांगा, मागच्या मुलाखतीच्या राऊंड मध्ये किती प्रकरणं बाहेर आली तुमच्या माहितीच तो. अरे ते सांगणारे सुद्धा त्यांनी 2 भरले असते तर 10 सांगायला लागले. ठीक आहे, 2 भरले तर 10. फक्त निगेटिव्ह विचार ठेवू नका मित्रांनो. जर तुमचं सिलेक्शन झालं नाही, फॉर एक्झाम्पल, काय फरक पडणार आहे, जसं आपलं आधीच लाईफ आहे तसंच जगणार आहे ना आपण. किंवा तुमचं फॉर एक्झाम्पल 1ही रुपया न घेता तुमचं सिलेक्शन झालं, जिंगाला झालं, व्यवस्थित झालं, मोके झालं, म्हणून मुलाखतीला फेस करा. विद्यार्थी मित्रांनो, बरेच निगेटिव्ह वाइब्स तुमच्यापर्यंत पोहोचत असतील, असं काही एक नाही. माझ्याकडे असे बरेच उदाहरणे आहेत. मी मागच्या शिक्षक भरतीमध्ये अनेक लोकांना शिक्षक केलेलं आहे, तुम्हाला पण माहित आहे. माझं चॅनल आज 1 लाखावर जे पोहोचतंय ते तुमच्यामुळेच आहे. विषय बाब असे आहे की तुम्ही मुलाखतीला हा जो काही भ्रम आहे तो मनामध्ये ठेवू नका. हे मुद्देसूद तुमच्या पुढे आराखडा दिलाय, याचा विचार करावा आणि येणाऱ्या भरतीला म्हणजेच मुलाखतीसह राऊंडला बेस्ट ऑफ लक. आता जाता जाता एक सांगेन मी तुम्हाला, आम्हाला सुद्धा 6वी ते 8वी या वर्गासाठी
बऱ्याच लोकांना माहित झालं असेल, कोल्हापूर या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आमच्या मॅडमचं, बरं का, माझ्या मिसेसचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय. आता मुलाखती सह म्हणजेच विथ इंटरव्ह्यू 10 शाळा आल्यात. अजून किती आल्यात? 10 शाळा आलेल्या आहेत. आता हे 6वी ते 8वीच्या आल्यात का? 9वी ते 10वी या वर्गासाठी आलेत मित्रांनो, लक्षात घ्या. आता आम्ही याच्यात पण विचार करणार, ह्या पण इंटरव्ह्यू देणार. विशेष बाब म्हणजे माझ्या गावापासून एक 10-12 किलोमीटरवर सुद्धा शाळा आलेली आहे. मी फेस करणार ना, मुलाखत देणार, द्यायला लावणार, स्पष्टवक्तपणा असेल, पाठ असेल, जे काही विषयाचं नॉलेज असेल, विद्यार्थ्यांचा संपर्क असेल. मराठी मीडियम मध्ये बीएससी म्हणजे मराठी मीडियम आहे, बीएससी झालेलं आहे, बीएससी बीएड कम्प्लीट झालेलं आहे, त्या विषयाचं ज्ञान उत्कृष्ट दर्जाचं आहे, अनुभव पण चांगला आहे, मुलाखत व्यवस्थित देणार. आणि मित्रांनो, मी ठाम सांगतो, माझं इथं सिलेक्शन झालेलं, 1ही रुपया न भरता जर या मुलाखती सह राऊंड मध्ये जर सिलेक्शन झालं तर हा पर्याय निवडणार. नक्कीच 9वी-10वी हा पर्याय माझ्यासाठी बेस्ट असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझ्यासोबत आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला व्यक्ती आला होता, त्याला सध्या 9वी-10वी या वर्गासाठी मुलाखती राऊंड मध्ये सिलेक्शन झाले. आणि आता या भरतीमध्ये थोडस मेरिट कमी जास्त झालं असेल, तो पण व्यक्ती माझ्याशी डिस्कस करत असताना एकदम व्यवस्थित सर अशा पद्धतीने माझं सिलेक्शन झालं. आता मला 11वी-12वी साठी पण अप्लाय केलं तर 11वी-12वीला पण सिलेक्शन झाले. म्हणजे असा मुद्दा आहे मित्रांनो. या भरती प्रक्रिया खूप सुंदर आहे, याला जरा थोडस पॉझिटिव्ह अँगलनी बघा आणि या भरतीमध्ये सामील व्हा. सगळ्यात महत्वाचं, शिक्षक होण्याचं तुमचं स्वप्न साकार करा. आणि आगामी काही लोक आता बघत असतील हा व्हिडिओ, त्या लोकांना पण सांगेन की बाबा थोडस बी पॉझिटिव्ह, अभ्यासाच्या मागे लागा. मधले मार्ग आता बंद झालेले आहेत, मधल्या मार्गाने तुम्ही कुठेही बसू नका. आणि या परीक्षेच्या माध्यमातूनच तुम्हाला शिक्षक होता येत आहे, हे आपल्या माइंड मध्ये कुठेतरी ठेवायचं आणि आगामी काळामध्ये अभ्यास करायचे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्ण, स्पष्ट शब्दात, प्रामाणिकपणा ठेवून, चिकित्सा बुद्धीने विचार करून आगामी काळामध्ये पाहत राहा. कारण व्हिडिओ मध्ये खूप फरक असतो. विद्यार्थ्यांच्या व्ह्यू साठी नाही, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी ग्रो अकॅडमी काम करत असते. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.